कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कामगार आहात, परंतु एचआरद्वारे तुम्हाला भासवलं जातं, की तुम्ही ऑफिसर आहात. तुम्ही कंपनीची जबाबदारी आहात. कंपनीची जबाबदारी तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही डायरेक्टर आहात, तुम्ही टीम लीडर आहात. तुमच्यावरती सगळी जबाबदारी आहे. तुम्ही जर 1 मेला कामावरती आले नाहीत, तर कंपनी कशी चालणार? तुमच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण केला जातो, एक ॲटिट्यूड निर्माण केला जातो. जणू काही तुमच्यावरती ही अख्खी कंपनी चालणार आहे, असं हे निर्माण करतात. मित्रांनो, जे कॉर्पोरेट एम्प्लॉयी असतात, त्यांना सुट्ट्या नाकारल्या जातात. आपला महाराष्ट्र दिन असो, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, प्रत्येक अशा जे पण गव्हर्नमेंट ऑफिशियल सुट्ट्या आहेत, त्या ऑफिशियल सुट्ट्यांवरती पण त्यांना कामावरती बोलवलं जातं. मित्रांनो, ते अतिशय वाईट वाटतं त्यावेळेस, ज्यावेळेस हे पोरं त्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या भिंती घासत असतात, रात्रंदिवस कष्ट करत असतात. आणि एवढं कामं करून 12-12, 15-15 तास काम करून देखील त्या पोरांना सुट्टीच्या दिवशी बोलवलं जातं. एवढंच नव्हे मित्रांनो, 1 मे हा कामगार दिन आहे. या कामगार दिना दिवशी देखील कॉर्पोरेट पोरांना कामावरती बोलवलं जातं. हे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, हे कॉर्पोरेट कंपन्या आहेत. ह्या काय फॉलो करतात हे मला आजपर्यंत समजलं नाही. आपल्या देशामध्ये पण लॉज आहेत मित्रांनो. हे लॉज कोणासाठी बनलेले आहेत? जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी बनलेले आहेत का सर्वसामान्य बोध गरीब जनतेसाठी बनलेले आहेत हे पण कधी समजत नाही. कॉर्पोरेट लॉस कुठे गेलेत, काय केलेत, काही समजत नाही. बाहेरच्या देशामध्ये मित्रांनो एखाद्या वेळेस सुट्टी असेल तर ती सुट्टी तुम्हाला द्यावी लागते. जर तुम्ही 9 वाजता कामावरती येत असाल तर तुम्हाला 5 वाजता जावंच लागतं. यांसारखे लॉज आहेत मित्रांनो. जर 1 मिनिटं जास्त थांबसाल, 10 मिनिटं जास्त थांबसाल तर तुम्ही डायरेक्टली तिथे केस करू शकता. कंपनीला करोडो रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि हे कॉर्पोरेट लॉ जे आहेत मित्रांनो अतिशय स्ट्राँग आहेत. बाहेरच्या देशामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन त्यामुळं आहे. तिथले लोकं कामं करतात, कामाचा आनंद घेतात. भारतामध्ये काम करत नाहीत मित्रांनो. काम लादलं जातं. काम लादलं जातं, दिवस-रात्र लादलं जातं. सुट्टीवर गेला तरी त्याला धमकवून त्याच्यावरती काम लादलं जातं. अक्षरशः दिवस-रात्र हे पोरं काम करतात. एखाद्या कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉयी काम करत असेल, तर त्याचा टायमिंग 10 तासाचा आहे, तर ते पोरगं 12 ते 15 तास राबतं. मित्रांनो, एवढा वेळ त्याच्याकडनं हे लोकं कामं करून घेतात. आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, की किती पैसा या लोकांना कमवायचा आहे. किती यांच्यामध्ये हाव आले आहे. किती यांना टार्गेट कंप्लीट करून घ्यायची आहे. त्या पोरांवरती प्रेशर टाकायचं आहे. मला हे समजत नाही मित्रांनो, की काय चाललंय आपल्या भारतामध्ये. मित्रांनो, अतिशय वाईट बाब आहे ही, की कामगार दिनाच्या दिवशी येऊन अशा गोष्टी मला बोलावं लागतं, की तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांचे सर्व्हे केले. कॉर्पोरेट अक्षरशः पुण्यातल्या जेवढ्या पण कंपन्या आहेत, मुंबईमधल्या जेवढ्या पण कंपन्या आहेत, पूर्ण भारतामध्ये जेवढ्या पण कंपन्या आहेत, त्यांचे जर सर्व्हे केले, तर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन 0 भेटेल या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये जाऊन जर तुम्ही विचारलं, तर तिथले लोकं म्हणतील, "आम्ही सॅटिस्फाईड आहोत." मॅन्युफॅक्चरिंग आणि या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. यांना स्टाफ म्हणून, यांना सर म्हणून, यांना ऑफिसर म्हणून यांच्याकडे 15 तास काम करून घेतलं जातं. 15 तास हे पोरं काम करतात. 10 तासाचं यांचं काम झालेलं असतं. वरचे 5 तास हे कंपनीसाठी फुकट काम करतात. त्या 5 तासाचा यांना मोबदला दिला जात नाही, ओव्हरटाईम दिला जात नाही. फुकटमध्ये हे 5-5, 6-6 तास कामं करतात दिवसाला मित्रांनो. अक्षरशः या पोरांकडनं हमाल्या करून घेतल्या जातात. आणि हे आहे मित्रांनो कॉर्पोरेट वर्ल्ड आणि या पोरांना एखादी सुट्टी हवी असली किंवा सुट्टी आली असली, तर त्या सुट्टीला बोलणार की आपण हे कॅलेंडर फॉलो करत नाही. म्हणजेच जर एखादी कंपनी यूएस कॅलेंडर फॉलो करत असेल, तर त्या यूएस कॅलेंडरच्या सुट्ट्या दाखवल्या जातात. परंतु त्या यूएस कॅलेंडरच्या सुट्ट्यांना पण मित्रांनो हे किरकिरी करतात. अक्षरशः काही-काही जे एम्प्लॉईज असतात त्यांना पैसे देऊन बोलवून घेतलं जातं ऑफिसमध्ये, की आम्हाला रिक्वायरमेंट आहे, आम्हाला गरज आहे, तुम्हाला येणं भाग आहे. त्या दिवशी देखील पोरं कामं करतात. यूएस कॅलेंडरमध्ये पोरं सुखी आहेत ना, आपल्या इंडियन कॅलेंडरमध्ये सुखी आहेत, ना यूके कॅलेंडरमध्ये सुखी आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त ह्या कंपन्या गंडवायचं काम करतात आणि ही पोरं गंडत चाललेली आहेत कारण आपल्या भारतामध्ये असलेली बेरोजगारी. मित्रांनो, प्रत्येकाला माहिती आहे, की आपल्या मागे 100 पोरं उभे राहिलेले आहेत त्या पोझिशनसाठी आणि या कंपन्यांना पण माहिती आहे, की एका पोराच्या मागे 100 पोरं आहेत. आम्ही घेऊ शकतो, याला रिप्लेस करू शकतो. 2,000-4,000 रुपये जास्त तोंडावरती मारून आम्ही त्याला आणू पण शकतो. त्यामुळं ही जी पोरं आहेत, ही जॉब सोडायला किंवा जॉबपासून लांब जायला देखील मनामध्ये ह्यांच्या भीती असते. कारण ई-एम-आय असतात, पैसे पाहिजे असतात. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जर पैसा कमवायचा असेल, तर जॉब करणं गरजेचं आहे.
घरामध्ये चांगल्या गोष्टी आणायच्या असतील, तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. घरामध्ये सुख समाधान पाहिजे असेल, तर जॉब करणं गरजेचं आहे. दवाखाना आला, एज्युकेशन आलं, मित्रांनो अन्न-पाणी आलं, सगळ्या गोष्टीला पैसा लागतो आणि या पैशावरती मित्रांनो कर्ज असतात. फ्लॅट घेतलाय, कुठं गाडी घेतली आहे, त्या सगळ्या गोष्टींचं कर्ज या पोरांवरती असतं आणि या पोरांना त्या गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यामुळे हे पोरं 10 तास नव्हे, तर 15-15 तास पण कामं करतात. ते 5 तास वरचे कामं करतात आहे. त्यांना काही घेणं-देणं नसतं त्यांचं. मला कंपनीमधनं काढलं नाही पाहिजे याची भीती या पोरांना असते. म्हणून हे लोकं काम करतात, कंटिन्यू काम करतात आणि या कामामध्ये हे विसरून जातात, की आपल्याकडं पण एक अधिकार आहेत, आपल्याकडं पण कायदे आहेत, आपल्याकडं पण कॉर्पोरेट लॉज आहेत. त्या कॉर्पोरेट लॉज मार्फत आपण या कंपन्यांना जाब विचारू शकतो. यांच्याकडनं पैसे घेऊ पण शकतो. जर कंपन्यांनी तुमचं मानसिकदृष्ट्या नुकसान केलं असेल, तरी देखील या कंपन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही धडा शिकवू शकता. परंतु या झंझटमध्ये कोण पडणार नाही मित्रांनो. ज्या व्यक्तीचा पगार 15,000, 20,000, 25,000 आहे, 50,000 आहे, तो या कॉर्पोरेट आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या नादी लागत नाही. आपल्या देशामध्ये त्यामुळंच हे जे लोकं आहेत, हे डोकं वरती काढतात आणि आपले जे सर्वसामान्य जे लोकं आहेत, ते डोकं खाली घालून काम करत असतात. म्हणूनच नक्कीच मी इथं येऊन बोललो, काय जरी झालं तरी काही फायदा नाही या गोष्टीचा. आणि हे जे कॉर्पोरेट कामगार आहेत, जे 12 तास, 15 तास कामं करतात, यांच्या आयुष्यात पण काय बदल होणार नाही हे मला पण माहिती आहे. मी फक्त सांगतोय तुम्हाला. मी आवाज उठवलेला आहे, की लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचाव्यात, की काय हाल असतात एखाद्या काचेच्या बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांचे. काचेच्या बिल्डिंगमध्ये काम करणारा माणूस दिसतो लोकांना, परंतु आतमध्ये काय हाल उठलेले असतात ते या लोकांना माहिती नाही. या कामगार दिनानिमित्त मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. आत्मनिर्भर व्हा, काहीतरी स्वतःचं करा. पैसे कमवा त्याच्यामार्फत. समाधान राहसाल, सुखी राहसाल. जेवढे थोडेफार कमवसाल, पण त्याच्यामध्ये समाधानी राहसाल. कॉर्पोरेट दुनियामध्ये आउट होण्याआधी 100 वेळा विचार करा. कारण हे जाळं आहे, हे विचित्र जाळं आहे. याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला कळेल. ज्याला यायचं त्याचं स्वागत आहे. ज्याची गरीब परिस्थिती आहे त्याचं स्वागत आहे. ज्याला काम करायचं त्याचं स्वागत आहे. परंतु तुमचे जर स्वप्न वेगळे असतील, तर तुम्ही या जंगलामध्ये अडकू नका. तुम्ही काहीतरी मोठं करा एवढीच विनंती आहे. या कामगार दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. त्या महाराष्ट्र दिनानिमित्त देखील तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्कीच मित्रांनो, मला काय वाटतं या विषयावरती जरी तुम्हाला सुट्टी नसेल तरी कमेंट करा आज. जरी तुम्हाला त्या गोष्टीचा मोबदला दिला नसाल तरी देखील कमेंट करा. या कामगार दिनानिमित्त तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक असाच टॉपिक घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.